हे तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या ह्या ढोबळी मिरचीला कलर आलेला आहे आणि खूप छान मसालेदार अशी ही आपली ढोबळी मिरची तयार झालेली आहे। हे पहा अगदी छान शिजलेली आहे। तर आज आपण ही ना टिफिनसाठी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आणि पटकन एकदम घाईत पण छान एक पटकन तयार होईल अशी ही ढोबळी मिरची किंवा सिमला मिरचीची भाजी पाहणार आहोत। तर एक पॅन घेतलेला आहे। आता स्कूल स्टार्ट झालेला आहे, सकाळ सकाळ खूप घाई असते, तर त्यावेळी अगदी वाटण न टाकता घरात आपण आठवड्याभरासाठी जो शेंगदाण्याचा कूट वगैरे बनवून ठेवतो तेवढ्याच घरच्याच मसाल्यात आपण ही भाजी बनवणार आहोत। आणि तेल टाकलेले, तेल छान गरम झालं की आपण मोहरी टाकलेली आणि मोहरी छान फुलली की जिरं टाकलेले आणि जिरं छान फुललं की आता आपण त्याच्यामध्ये ना लसूण टाकलेला आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यात मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि तो छान सोनेरी कलर आला त्याला की आपण त्याच्यामध्ये ना आता मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो कांदा आपण छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो टाकून ना आपण सोनेरी कलर येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। सकाळी सकाळी खूप घाई असते, तर त्यावेळी अशी बिना मसाल्याची ही भाजी पटकन अगदी लगेच तयार होते। आता पहा आपण चांगला सोनेरी कलर या कांद्याला आलेला आहे। त्याच्यानंतर मी एक छोटा टोमॅटो आहे तोही याच्यात टाकून घेतलेला आहे। थोडासा मऊ होईपर्यंत आपण हा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी हे थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार आपण याच्यामध्ये जो घरचं काळं तिखट असतं ना ते टाकून घेतलेलं आहे आणि धना जिरा पावडरही टाकून घेतलेली आहे। हे सर्व आपण धना जिरा पावडर वगैरे बनवून ठेवलेलीच असते आणि हे शेंगदाण्याचं कूट ही मी 8 ते 10 दिवसापर्यंत एकदाच बनवून ठेवते आणि हे 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। मसाल्यामध्येच हे आपण तेलामध्येच आधी परतवून घेतलेलं आहे आणि आता हे 3 ते 4 सिमला मिरच्यांना मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत, त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे। सिमला मिरचीला ना खूप असा वेळ लागत नाही शिजण्यासाठी। हे पहा छान असे मसाल्यामध्ये परतवून घेतलेले आहे सिमला मिरची। तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। आता त्याच्यावरती झाकण ठेवून ना मी अगदी 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे सिमला मिरचीला या। हे पहा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे किंचितसं पाणी सुटतं, खूप सारं पाणी सुटत नाही। आता मी हे पहा अगदी 3 ते 4 चमचे हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं हे आपण मिक्स करून घेणार आहे आणि अगदी 3 ते 4 मिनटासाठी अजून आपण हे झाकण ठेवून ना शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची शिजत नाही आहे तोपर्यंत। अगदी 3 ते 4 मिनटानंतर हे पहा छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे, पाणी आटलेलं आहे आणि आपली ही सिमला मिरची खूप छान मसालेदार अशी तयार झालेली आहे। अगदी घाई गडबडीत सकाळी खूप घाई असते, मुलांची शाळा, ऑफिसचे टिफिन, शाळेचे टिफिन, तर त्याच्यासाठीही अशा प्रकारे तुम्ही अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तयार होणारी ही सिमला मिरची नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून नक्कीच सांगा। आणि वरून अशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। हे पहा छान मिक्स करून घ्यायचे आहे। जरी आता आपल्याला ते कढईला खाली लागल्यासारखं दिसत असेल तरी पण लागले नाही, थोडासा मसाला चिकटलेला आहे, पण तो आपण झाकण ठेवलं ना त्या वाफेने तो मसाला निघला जातो। आता ही आपली भाजी तयार झालेली आहे सिमला मिरचीची किंवा ढोबळी मिरची तयार झालेली आहे। हे पहा मी एक आता बाउलमध्ये काढून घेते आहे। अगदी घाईच्या वेळी पटकन तयार होणारी ही भाजी आहे। आता स्कूल स्टार्ट झालेले आहेत, ऑफिस आहे, सर्वांचे टिफिन असतात, खूप सकाळी घाई होते, कितीही तयारी केली तरी सकाळी खूप घाई होते, तर त्यावेळी अशा प्रकारे ही सिमला मिरची तुम्ही करू शकता। तुम्ही पाहू शकता कढईत मसाला लागल्यासारखा दिसत होता, पण तो लगेच निघलेला आहे, अजिबातसुद्धा कढईला कुठेसुद्धा मसाला लागलेला नाही। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत।